राष्ट्रवादीमध्ये आता संघर्षाची ठिणगी पडलेली आहे का, अशा चर्चा सुरू झाल्यात. पाहुयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. प्रफुल्ल पटेल तटकरेंनी निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्र. टीव्ही 9च्या हाती. पत्रामध्ये अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार असल्याचा उल्लेख. तटकरे पटेलांचं 16 फेब्रुवारीचे पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं समोर. तटकरे पटेलांच्या पत्रावर सुनेत्रा पवारांची नाराजी. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये 2च पदांचा उल्लेख. सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख. तटकरे पटेलांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही. प्रफुल्ल पटेलांसंदर्भातील प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नकार. 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का, असा पत्रकारांचा सवाल होता. भविष्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेचे 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होतील. पक्षाच्या अस्तित्वासाठी विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, संजय राऊतांचा मोठा दावा. कोणत्या पक्षातील नेते कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळी कळेल. काही आमदार त्या बाजूने जातील याची शक्यता नाकारता येत नाही. दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जातील या संजय राऊतांच्या विधानावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. मंत्री हसन मुश्रीफांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला. राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. आधी चर्चा झाल्याचं नाकारत होते, आता चर्चा झाल्याचं म्हणतायत. विलिनीकरणावर चर्चा झाली होती, काही गोष्टी ठरल्याही होत्या. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा. विलिनीकरणातील चर्चेचा मी साक्षीदार, शशिकांत शिंदेंची माहिती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात हीच माझी इच्छा. विलिनीकरणाच्या चर्चांवर युगेंद्र पवारांचं वक्तव्य. 6 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती. सुनील तटकरेंनीच अजितदादांना पक्ष फोडून एनडीएमध्ये जायला भाग पाडलं. विकास लवांडेंचा आरोप. तर तटकरे पटेलांनी गेली काही वर्ष भाजपचं हस्तक म्हणून काम केलं. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडेंचा ट्विट करत दावा. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. शिंदेच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांकडून डिनरचं आयोजन. खासदार नागेश आष्टीकर, संजय देशमुखांची उपस्थिती. ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा सुरू. कोणी जेवायला बोलावलं तर जाण्यात गैर काय, कोणीही खासदार नाराज नाहीये. स्नेहभोजनाला गेलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया. प्रतापराव जाधव मंत्री आहे, संबंध ठेवावे लागतात, तिथे कोणतीही राजकीय चर्चा नाही, आष्टीकरांचं स्पष्टीकरण. पक्षाचं चिन्ह स्थगित होईल, नाहीतर मूळ शिवसेनेला मिळेल म्हणून सुनावणीसाठी चालढकल करतायत संजय राऊत यांचं वक्तव्य. तर जनतेच्या न्यायालयामध्ये खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू. भाजपच्या वाट्याला येणाऱ्या 4 जागांसाठी केशव उपाध्ये, माधवी नाईक, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकरांसह आणखी काही नेते इच्छुक, सूत्रांची माहिती. येणाऱ्या काळामध्ये भाजप आणि काँग्रेस 2च पक्ष राहतील अशी परिस्थिती. युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणांचं वक्तव्य. खासदार राघव चड्डा यांना मोठा धक्का. आपकडून राघव चड्डा यांची राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडी. राघव चड्डा हे जनमानसामध्ये लोकप्रिय होत असतानाच आम आदमी पक्षाकडून कारवाई. चड्डा यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती. पुणे महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांना थेट 5 वर्षांची मुदत. 2.5 वर्षाच्या आशेवर असणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड. भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. लाडकी बहीण योजनेमध्ये 71 लाख महिला अपात्र. गेल्या 20 महिन्यामध्ये सरकारनं दिलेले तब्बल 21,000 कोटी पाण्यात. मार्च अखेर झालेल्या पडताळणीमधून धक्कादायक आकडेवारी समोर. 16, 17, 18 एप्रिलला संसदेचं विशेष अधिवेशन. महिला आरक्षण संशोधन बिलासंदर्भात बोलावलं अधिवेशन. 3 दिवस चालणार अधिवेशन.